नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आदर्श नगर वडगाव येथील एका बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज लांबवला आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून परिसरामध्ये खळबळ माजली आहे. शिवशक्ती अपार्टमेंट मधील शोभा हेर्लेकर यांचा फ्लॅट फोडण्यात आलाय. घरी कोणी नसताना कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला आहे. चोरट्यांनी कपाट फोडून सुमारे 8 ग्रॅम सोन्याची चेन व 1500 रुपये रोख रक्कम पळवली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यासंबंधी गुरुवारी रात्री शहापूर पोलिसांशी संपर्क साधला असता FIR दाखल झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितले. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात सन 2024-25 साठी त्रिमासिक जिल्हा विकास समन्वय व पर्यवेक्षण समिती दिशा नियोजन बैठक पार पडली. खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चिक्कोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत कृषी महसूल विभागासह विविध विभागाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बेळगाव महापालिकेबाबत खासदार आणि आमदारांनी आयुक्त अशोक दुडगुंडी यांच्याकडून माहिती घेतली. ह्युमन पार्क येथे 3 विकास कामे पूर्ण झाली आहेत. अमृत 2 योजनेसाठी 25 कोटींच्या अनुदानातून कामाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी याबाबत माहिती घेण्याची सूचना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण योजना, राजीव गांधी गृहनिर्माण आणि वाजपेयी गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 300 घरांपैकी 125 घरांना मंजुरी देण्यात आली असून 175 घरे प्रलंबित आहेत. त्यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी तांत्रिक त्रुटी दूर करून लवकरच लाभार्थ्यांना घराचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या. वन नेशन वन इलेक्शनमुळे जनतेमध्ये नव्हे तर विरोधकांमध्ये संभ्रम आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नवीन व्यवस्था हाताळण्यास सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी व्यक्त केली. बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनला दिलेल्या मंजुरीचे आम्ही स्वागत करतो. देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी निवडणुकांची वेळापत्रक आखल्यामुळे दिलेल्या मंजुरीचे आम्ही स्वागत करतो. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी निवडणुकीचे वेळापत्रक असल्यामुळे विकास खुंटत आहे, तसेच खर्चही वाढत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली समितीने जगातील 8 ते 10 देशांमध्ये वन नेशन व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी एक अहवाल दिला आहे. गणेशोत्सवादरम्यान राज्यात नागमंगल आणि दावणगेरे येथे निर्माण झालेला गोंधळ हे राज्य सरकारचे अपयश असून काँग्रेसकडून होत असलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचे हे पडसाद असल्याचे मत खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. यावेळी त्यांनी वंदे भारत रेल्वे सेवेबाबत ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावसाठी सुरू करण्यात यावी यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या 23 सप्टेंबर रोजी राज्य रेल्वे मंत्री व्ही सोमण्णा यांच्या हुबळी दौऱ्यादरम्यान आपण चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. हुबळी पुणे रेल्वे सेवेप्रमाणेच धारवाड बेळगाव रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती जगदीश शेट्टर यांनी दिली. बेळगाव शहरात 22 रोजी साजऱ्या होणाऱ्या ईद ए मिलाद सणानिमित्त मुस्लिम समाजातील महत्त्वाच्या नेत्यांना बोलावून त्यांच्याशी बातचीत करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता राखण्यासाठी बैठकीचे आयोजन आज शुक्रवारी सकाळी करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उत्तरचे आमदार राजू सेठ, पोलीस आयुक्त याडा मार्टिन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गणेशोत्सवानिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून हे फलक होते.
विसर्जन मिरवणूक संपताच तातडीने सर्व फलक हटवण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मोहीम राबवली. फलक काढताना अनेक फलक फाडले गेले, त्यामुळे काही जणांतून संताप व्यक्त करण्यात येतोय. पवित्र पितृपक्षानिमित्त वडगाव येथील भक्त प्रल्हाद संस्कार केंद्रातर्फे येत्या सोमवार दिनांक 23 ते रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत श्रीमद भागवत कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीमद भागवत आणि ब्रह्मांड पुराणांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की जे कोण या पितृपक्षामध्ये भागवत कथेचे श्रवण करतात त्यांचा आणि त्यांच्या पितरांचा उद्धार होतो. यासाठी भक्त प्रल्हाद संस्कार केंद्रातर्फे जुने बेळगाव येथील श्रीराम लिंगेश्वर मंदिर आणि श्री कलमेश्वर मंदिर येथे येत्या सोमवारपासून दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कथाकथन श्रीमान सुदर्शन प्रभू हे करणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी इस्कॉनचे संन्यासी परमपूज्य भक्ती रसामृत महाराज कथा सांगणार आहेत. कथाकथनाच्या कालावधीमध्ये कीर्तन, प्रवचन, महाआरती आणि महाप्रसाद होणार आहे. तरी नागरिक भक्तांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेऊन स्वतःचा आणि आपल्या पितरांचा उद्धार करावा असे आवाहन गिरवर दास वडगाव यांनी केलं आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 24 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये खानापूर हेम्माडगा रस्त्यासाठी 1 कोटी 53 लाख, तर खानापूर नंदगड रस्त्यासाठी 10 कोटी, यडोगा ते हडलगा 1 कोटी 85 लाख, खानापूर शहरातील राजा छत्रपती चौक ते रेल्वे स्टेशन 80 लाख, पारिशवाड ते कटकोळ रस्त्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या निविदांचे काम पूर्ण झाल्याने रस्त्यांच्या दुरुस्ती काम हाती घेण्यात आलं आहे. संकेश्वर येथील दूरदुंडेश्वर कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भरवले जाणारे भाजी मार्केट शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी यापुढे एपीएमसी आवारामध्ये भरवण्यात येईल असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जाहीर केलं आहे. संकेश्वर येथील दूरदुंडेश्वर कॉम्प्लेक्समध्ये गेल्या 30 वर्षांपासून भरवण्यात येणारे बेकायदा भाजी मार्केट बंद करून ते एपीएमसी बाजारपेठेमध्ये भरवण्यात यावे या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेतर्फे काल गुरुवारी संकेश्वरमध्ये मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले होते. बेळगाव भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हा यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त काल आयोजित रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सदर शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी माजी खासदार मंगल अंगडी, माजी आमदार अॅडव्होकेट अनिल बेनके, भाजप जिल्हाध्यक्षा गीता सुतार, सरचिटणीस राजशेखर डोनी, राज्य पदाधिकारी श्रेयस नाकाडी, युवा मोर्चा अध्यक्ष महादेव धरेण्णावर, महिला मोर्चा अध्यक्षा शिल्पा केकरे यांच्यासह भाजपा व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बऱ्याच रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवून रक्तदान केले. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनतर्फे आज शुक्रवार 20 सप्टेंबर पासून येत्या गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 पर्यंत सलग 7 दिवसांच्या भगवद्गीता अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामध्ये मराठी, कन्नड आणि हिंदी अशा 3 भाषांमध्ये आजपासून 26 सप्टेंबर पर्यंत दररोज सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत हा अभ्यास वर्ग चालणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9036690678 किंवा 7264001247 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भगवान तिरुपतीच्या प्रसादाबाबत गंभीर आरोप केलाय. त्यांच्या या आरोपावरून आंध्रमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. मागील सरकारच्या काळापासून भगवान तिरुपतीचा प्रसाद लाडू बनवण्यासाठी
प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात आहे असा आरोप नायडू यांनी केला होता. अखेर आज गुजरातमधील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने केलेल्या प्रसादाच्या केलेल्या चाचणीतून प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. हा हिंदू धर्माचा अपमान आहे अशी आशा आहे की देव आम्हाला माफ करेल. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपांवर विश्व हिंदू परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. ही गंभीर बाब असल्याचे सांगून यातील संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर जगन मोहन रेड्डी यांच्या YSRCPने हे आरोप फेटाळून लावलेत. आमच्या सरकारने कोणतेही देशाचे राजकारण केले नाही, आम्हाला त्याची गरजही नाही, असे धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार विनय कुलकर्णी यांनी बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की पंचमसाली 2A आरक्षण लढा सुरू आहे. आठवडाभरामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वामीजींची भेट घेऊन 2A आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत. मागील सरकारने मुस्लिम समाजाची 2B श्रेणीकडून आरक्षण दिले होते. आरक्षणाला आम्ही सर्वांनी विरोध केला. त्या सत्रामध्ये पंचमसाली आरक्षणाबाबत बोलण्याची संधी मिळाली नाही असे सांगून वाल्मिक यांनी मुडा वादात अधिवेशन संपले. तिरुपतीमध्ये प्रसादाच्या स्वरूपात देण्यात येत असलेल्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीची तेल सापडल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलाय. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय, त्यामुळे समस्त हिंदू धर्माचा अपमान झाला असून लाडू प्रसाद प्रकरणी होत असलेल्या आरोपाचा योग्य तपास व्हावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली. 2021 मध्ये बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबन विरोधात धर्मवीर संभाजी महाराज चौक बेळगाव येथे छेडलेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवून शांतता भंग केल्याच्या आरोपावरून खडेबाजार मार्केट व कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एकूण 7 खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी खडेबाजार पोलीस स्थानकातील 2 खटल्यांचा आज निकाल देण्यात आलाय. बेळगावच्या तृतीय JMFC न्यायालयाने हा निकाल दिला. यामध्ये युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, समिती नेते मदन बामणे, शुभम शेळके यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सर्वांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट प्रताप यादव, ॲडव्होकेट वैभव कुटरे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर, ॲडव्होकेट रिचमन रिकी, ॲडव्होकेट हेमराज बेंचनवर यांनी न्यायालयीन काम पाहिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.